नमस्कार. मी रोहित दोडम आणि पद्मयोग बाय रोहित दोडम या टीमकडून तुम्हाला नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. दरवर्षीप्रमाणे आपण काही ना काही व्यायामाबद्दल किंवा नवीन वर्षात काहीतरी संकल्प करत असतो. पण बऱ्याच वेळा ते पूर्ण होतीलच असं नाहीये. पण आजच्या या धकाधकीच्या जीवनात व्यायाम खूप महत्त्वाचा आहे, की व्यायाम किती इम्पॉर्टंट आहे हे तुम्हाला आम्हाला चांगलंच माहिती आहे. प्रत्येकाला माहिती आहे, पण ते फॉलो केले जात नाही, की आज करूयात, उद्या करूयात. हे टाळण्यासाठी मी काही टिप्स देईन तुम्हाला, की जेणेकरून तुम्ही रोज व्यायामाला नक्की सुरुवात कराल. बऱ्याच वेळा म्हणजे माझ्या मित्रमंडळीपैकी किंवा नातेवाईकांपैकी विचारतात, की कुठलं आसन कधी करावं, कसं करावं, काय करावं? या संदर्भात प्रत्येकाच्या वेगवेगळ्या आणि वेगवेगळी मतं असू शकतात त्यावर, की प्रत्येकाला काय आहे, काय नाही आहे किंवा मी तर म्हणतो, की ह्या सगळ्या गोष्टी सोडा. किमान व्यायाम सुरुवात करा. कुठलीही कारणं न देता आपण ज्यावेळी व्यायाम चालू करतो, काही असू शकतात, शारीरिक काही अडचणी असू शकतात. त्यावर मात करता येते आपल्याला. पण किमान आपण जोस्तोवर स्टार्ट करत नाही, व्यायामाची सुरुवातच करणार नाही. आपण फक्त मनात ठरवतो, की आज करीन, उद्या करीन. हे खाल्ल्याने हे होणार आहे, ते खाल्ल्याने ते होणार आहे. अमुक होणार आहे, तमुक होणार आहे. बऱ्याच गोष्टी आपल्या मनात नाही, नाही ते विचार येतात. आपण फक्त टाळण्याचा प्रयत्न करत असतो त्या गोष्टी, की जेवढं आपण टाळू, आज नाही, उद्या करू, परवा करू, तेरवा करू, हेच चालणार आहे. त्यासाठी नवीन वर्षात म्हणजे या 2026 मध्ये तुमचं कुटुंब, तुम्ही फिट राहावं, तुम्हाला भरपूर यश मिळो. पण माझ्याकडून तुम्हाला काही टिप्स असतील, की व्यायाम कसा सुरू करावा. यासाठी काही बेसिक गोष्टी असतात. म्हणजे मी जे फॉलो केले, तुम्हीही फॉलो करू शकता. कदाचित तुम्हाला त्याचा बेनिफिट किंवा फायदाही होऊ शकतो. सिंपल आहे, एक पेपर घ्या. एक 21 दिवसाचा चार्ट करा तो. आज 1 तारीख आहे, 1 ते 21 दिवसावर. ठीक आहे? आज तुम्ही बेसिक वॉर्मअप करा. फक्त वॉर्मअप करा. काही करू नका. तुम्हाला जर चालण्याची सवय असेल तर चाला. पळण्याची सवय असेल तर पळा. पण किमान 0 पासून स्टार्ट करा. अचानक नका करू, की एकदम अर्धा तास, 1 तास पळतोय, 1 तास चालतोय, तसं नका करू. 5-10 मिनिटापासून सुरुवात करा. पण व्यायामाची सुरुवात करा. आज नाही तर उद्या. परत उद्यावर ढकललं तर परत ते अवघड होईल तुम्हाला. त्यापेक्षा तुम्ही काय करा, सुरुवात कराच. बेसिक एक पेपर घ्या. त्यावर 21 दिवसाचा चार्ट बनवा. 1 ते 21 नंबर पुट करा. आजपासून जर सुरुवात करत असाल, जर आज व्यायाम केलाच तुम्ही, चालणं, धावणं, पोहणं काहीही असेल तुमच्या याच्यानुसार तुम्ही स्टार्ट करू शकता. आज केला की फुली मारा. उद्या तुम्ही सुट्टी घेतली, परवा सुट्टी, परवा स्किप केलं. फुली करू नका. ज्या दिवशी तुम्हाला रिअलायझेशन होईल, जेव्हा तुम्हाला कळेल, की नाही बाबा, माझ्याकडून बऱ्याच वेळा मिस होत आहे हा व्यायाम. तुम्हाला तो चार्ट प्रत्येक वेळी एक इंडिकेट करेल, की तुम्ही मिस करताय. चार्टचे बेनिफिट्स खूप आहेत, पण ही एक बेसिक टीप आहे माझ्याकडून. तुम्ही सुरुवात करा पण. किमान टाळू नका. व्यायाम, चालणं, पोहणं, तुम्हाला जे आवडतं ते करा. पण व्यायाम करा, की जेणेकरून आपण मेडिसिन फ्री कसं राहू शकतो यावर भर द्या. व्यायाम करणं किंवा योगासन शिकणं किंवा फक्त मला हे येतं, मला ते येतं, तसं करण्यापेक्षा सुरुवात करा. बेसिक पुशअप्स करा. योगासनातली काही साधी साधी आसने, पद्मासने, अर्धपद्मासने. त्यानंतर तुम्ही पश्चिमोत्तानासन, जानुशिरासन, परिवृत्त जानुशिरासन, अशी बरीच आसनं आहेत. बैठी आसनं, उभी आसनं, झोपून करणारी आसनं आहेत. फक्त पोटावर तुम्ही फोकस नका करू. पोट कसं कमी होईल किंवा हे कसं कमी. योगासन हे संपूर्ण आसन आहे. त्या सूर्यनमस्कार आहेत, की 12 आसनं आहेत ते. भरपूर कॅलरीज बर्न होतात. तुम्हाला खूप फायदे आहेत. पण जोस्तोवर तुम्ही सुरुवातच करणार नाही, तोच तुम्हाला अवघड जाईल. त्यासाठी आज खरंच निश्चय करा, की मी आजपासून नक्की सुरुवात करेन. माझ्याकडून आणि माझ्या पद्मयोग टीमकडून तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. आम्ही काही नवीन प्रोजेक्ट्स लॉन्च करणार आहोत. काही नवीन डिबेट्स म्हणा किंवा
वेगवेगळ्या संस्थांना आम्ही भेटी देणार आहोत. त्यातनं काही माहिती मिळेल की जे समाज उपयोगी असेल, की समाजांमध्ये आपण जसं की एखाद्या काही असे विषय असतात की फार अवघड विषय असतात. मोस्टली लोकं तिथं टच करत नाही. तर माझा प्रयत्न असेल की या वर्षात तुमच्यापर्यंत ते मांडण्याचा प्रयत्न करेन मी. नक्कीच जसं जमेल तसं मी पटापट त्याचं लेखन किंवा कारण एखादा प्रश्न विचारण्यासाठी तुम्हाला प्रश्नावली तयार असावी लागते. त्यासाठी मला पूर्ण त्याचा आराखडा तयार करावा लागतो. त्यानुसार मी नक्की तुमच्याकडे यावर्षी काहीतरी नवीन नक्की घेऊन येईन. पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा आणि लवकर व्यायामाची सुरुवात करा. धन्यवाद.